महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील आळंदी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या 10 ते 15 समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप लवांडे यांनी केला। या घटनेमुळे राजकीय आणि वारकरी वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे हे एका कार्यक्रमासाठी आळंदीत आले होते। कार्यक्रम आटोपून पुण्याच्या दिशेने जात असताना कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या 10 ते 15 साथीदारांनी लवांडे यांची गाडी निर्जन स्थळी अडवली। यावेळी केवळ शाईफेकच करण्यात आली नाही, तर लवांडे यांना गाडीतून खाली उतरवून धक्काबुक्की करण्यात आली। अंगावर शाईच्या 2-3 बाटल्या रिकाम्या करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय। या हल्ल्यानंतर विकास लवांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी थेट लोणी काळभोर पोलीस स्टेशन गाठलं असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मध्येच सत्याग्रह करण्याचा इशारा दिलाय। या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागलेत। आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय। महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली विरोधकांवर हल्ला होत असल्याचा आरोप करत त्यांनी विकास लवांडे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी गृह विभागाकडे केली आहे। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होते। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते गाड्या घेऊन आलेले त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।